आता टोल चर्चा 24 जूनच्या मोर्चातच टोल संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, आजरेकरांचा हिसका दाखवण्याची वेळ आल्याची व्यक्त झाली मते। आता यापुढे कोणतीही चर्चा करावयाची झाल्यास ती चर्चा मोर्चा दिवशी थेट टोल नाक्यावरच केली जाईल असे आजरा टोल मुक्तीसाठी झालेल्या बैठकीत ठरले। आता चर्चेपेक्षा मोर्चाच काढू असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। आजरा रवळनाथ मंदिरात झालेल्या या बैठकीत 24 जून रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून त्याचवेळी यासंबंधीच्या पुढील वाटाघाटी होतील असंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। यावेळी बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत कॉम्रेड संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, रणजित सरदेसाई, विलास नाईक आदींनी मार्गदर्शन केलं। टोलमुक्ती संघर्ष समितीच्या या निर्णयानं हा तिढा चिघळणार असल्याचे संकेत ठळक झाले आहेत। बांदा संकेश्वर महामार्ग बनवणारे ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, आजरा तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर याआधी झालेल्या बैठकीत टोलमुक्तीचा निर्णय आठवड्यात कळवण्याचे ठरले होते, पण त्याबाबत काहीही निर्णय न कळवल्यानं अखेर समितीने बैठक घेत आपला इरादा स्पष्ट केला। आता चर्चा झालीच तर ती मोर्चावेळीच होईल असा पवित्रा सर्वपक्षीय समितीने घेतल्याने हा प्रश्न आता सहजतेने सुटेल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। अंतिम निर्णयासाठी 24 जूनची आजरेकरांना प्रतीक्षा असेल। संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग बांधणी विविध कळीच्या मुद्द्यांमुळे गेले काही महिने चर्चेत आहे। आजरा शहरानजीक मिनी MIDC परिसरात होत असलेल्या टोल पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उरावर किती वर्षे बसणार याचा अंदाज कोणालाही नाही। हा टोल नाका बंद करावा यासाठी तालुक्यातील जनतेच्या वतीने टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली निवेदने, चर्चा, आंदोलनाचा पवित्रा घेतला, पण त्यास तूर्त केराची टोपली दाखवली जात असल्यानं समितीच्या बैठकीत सोमवारी 24 जूनला मोर्चाचं नियोजन केलं आहे। याआधीचे आंदोलन आजरा तहसीलदार समीर माने आयोजित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीनंतर स्थगित झालं, पण त्यावेळी ठरलेल्या निर्णयाबाबत कार्यवाही शून्य असल्याने आता मोर्चावेळीच चर्चेचे सूत्र फायनल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं। या बैठकीत शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, मराठा मंडळाचे बंडोपंत चव्हाण, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, काशीनाथ मोरे, ज्योतिबा चाळके, सलीम लतीफ, ज्योतिबा आजरेकर, आबासाहेब पाटील, शंकरराव शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।